जय हिंद मित्रांनो, एम-एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, आगामी तलाठी भरती, त्याच्यानंतर पशुसंवर्धन भरती, राज्य उत्पादन शुल्कचं म्हणजेच दारूबंदी, पोलीसची भरती आणि एकूणच सरळ सेवेची जी कुठलीही भरती असेल मित्रांनो, उदाहरणार्थ झेड-पी भरती झालं, तर ह्या सर्व भरत्या नगर परिषदची भरती झालं, या सर्व भरत्या मित्रांनो टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस या कंपनीद्वारे होणार आहेत. तर त्याच्यामुळे टी-सी-एस पॅटर्न, आय-बी-पी-एस पॅटर्न इतक्यात खूप कानावर तुमच्या ऐकण्यात आलेलं असेल, तर ते टी-सी-एस पॅटर्न नेमका काय असतो? तर ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजावून घेऊया. मित्रांनो बघा, टी-सी-एस जेव्हा पेपर कंडक्ट करते, तर त्याचं मराठी व्याकरण हे फार ईझी लेव्हलचं असते मित्रांनो. परंतु त्याची प्रॅक्टिस म्हणजेच ते क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर विचारतात, हे आपल्याला कधी कळेल? तर त्यांचा सिलेबस आणि त्यांचे मागच्या जे कुठलीही भरती झाली असेल, त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्न विचारले होते, तर ते बघितल्यानंतर आपल्याला त्याचं स्वरूप कळते मित्रांनो. तर त्याच अनुषंगाने आपण काय केलेलं आहे, टी-सी-एस पॅटर्नवर आधारित म्हणजेच टी-सी-एसने जे आतापर्यंत पेपर घेतले, जसे की म्हाडाचा पेपर घेतला आहे, पुणे महानगरपालिकेचा पेपर घेतला आहे, त्याच्यानंतर आय-टी-आय इन्स्ट्रक्टरचा पेपर घेतला आहे. याच्यामध्ये जे काही मराठीचे क्वेश्चन्स विचारले होते मित्रांनो, ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहूया. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला नेमकं पेपरचं स्वरूप काय असते, क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर जास्त विचारले जातात, कुठला टॉपिक आपण आता अभ्यास करताना जास्त फोकस केला पाहिजे, हे आपल्याला त्याच्या माध्यमातून कळून येईल मित्रांनो. जर बघा तुम्हाला ही सीरीज आवडत असेल, तर तुम्ही याला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, तुम्ही जर शेअर केलं, याचे जास्त व्ह्यूज आले, तर मला एक एनर्जी मिळेल. त्याच्यामुळं मी असेच प्रश्न म्हणजेच टी-सी-एसची ही सीरीज ही कंटिन्यू ठेवील मित्रांनो. चला वेळ न वाया घालवता आता सुरू करूया. प्रश्न बघा, खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्ता नाही म्हणते? ठीक आहे. कर्ता काय शोधायचं आहे मित्रांनो आपल्याला? कर्ता नाही. तर बघा, कर्ता कसं ओळखायचं? आता मी हे जरी तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर ओल्ड स्टुडंट असाल, म्हणजे तुम्ही जर याच्या अगोदर मराठी व्याकरणचा अभ्यास केला असेल, तर तुम्हाला लगेच कळेल. परंतु जे आता कोणी सुरुवात करत असेल, कोणी मित्र आपले आत्ता जर सुरुवात करत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे मित्रांनो. यावेळेस अमृत महोत्सवानिमित्त म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात 75,000 सरकारी नोकऱ्याची पदभरती होणार आहे मित्रांनो. म्हणून त्या 75,000 मध्ये आपण असलो पाहिजे. म्हणजे जे देशाचं जे स्वातंत्र्याचं 75वां अमृत महोत्सव आहे, त्या 75 मध्ये आपण असलो पाहिजे मित्रांनो. तर बघा, तुम्ही नवीन जरी असाल, तर तुम्हाला हे कळून जाईल. मी सांगतो, मी शॉर्टकट सांगत असतो, परंतु तुम्ही लक्ष देऊन जर ऐकलं मित्रांनो, तर तुम्हाला पुस्तक वाचण्याची सुद्धा आवश्यकता राहणार नाही. अशा प्रकारचा जर रिपीट प्रश्न आला, प्रश्न तर असेच येणार आहे मित्रांनो. टी-सी-एस जेव्हा परीक्षा घेईल ना, तर प्रश्न असेच राहणार आहे. त्याचं स्वरूप असंच राहणार आहे. हेच टॉपिक राहणार आहे. फक्त हे स्टेटमेंट जे ऑप्शनमध्ये आहे, तर ते बदल होत राहील मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, आता वाक्यात कर्ता नाही, तर कसा शोधायचा हो? तर कर्ता शोधायचा नारा, नारी, ठीक आहे. नारा, नारीने काय करायचं? प्रत्यय लावून एक प्रश्न विचारायचा. ठीक आहे. तर बघा आता, तो खाली बसतो. मग या बस हे धातू आहे. या धातूतून मेन धातू कोणता आहे? बस. मग बसला काय करायचं? बसणारा. ठीक आहे. बसणारा कोण हो? असा प्रश्न विचारायचा. बसणारा कोण? तर बसणारा कोण? असा जर प्रश्न विचारल्याच्या नंतर जे आपल्याला उत्तर भेटेल, तो असते आपला कर्ता. मग बसणारा कोण? तर तो. बसणारा कोण? तर तो. म्हणजेच आपला कर्ता कोण? कर्ता आहे तो. ठीक आहे. कर्ता आहे तो. मग दुसरा वाक्य बघू. ती जेवण करते. आता याच्यात कर ही मेन धातू आहे. मग करणारा. ठीक आहे. आता जेवण करणारी इथं ती आहे, त्याच्यामुळं जेवण करणारा किंवा करणारी कोण आहे? तर ती. म्हणजेच कर्ता कोण आहे? ती. इथं बघा, लिहितो. लिह हे आहे मेन धातू, म्हणजेच मूळ धातू कुठला आहे? लिह. मग लिहिणारा कोण? तर लिहिणारा कोण आहे? तो. म्हणजेच हे आपले तो, ती, तो. हे काय झाले मित्रांनो? हे झाले कर्ते. ठीक आहे. हे झाले सगळे कर्ते. मग वाक्यात आपल्याला विचारलं आहे, की कुठल्या वाक्यात कर्ता नाही. तर मग आता बघू शेवटचं काय पर्याय आहे. तर शेवटचं आहे पाणी पितो. आता पिणारा कोण? काही कळालं नाही. ठीक आहे. आता बघा, पिणारा किंवा पिणारी, पिणारी कोण मित्रांनो? तर कोण म्हटलं, ठीक आहे, तर आपल्याला काही उत्तर भेटते का? पिणारा, पिणारी कोण? इथं काही उत्तर भेटत नाही. म्हणजेच या वाक्यात मित्रांनो काय नाही आहे? कर्ता नाही आहे. म्हणजे त्याचं करेक्ट उत्तर काय? कर्ता नाही. या वाक्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, पाणी पितो. या वाक्यात कर्ता नाही आहे. म्हणजे हे आपलं
करेक्ट उत्तर झालं. ठीक आहे. अशा प्रकारे कर्ता कसा शोधायचा? तर नारा-नारीने प्रत्यय लावून, मेन धातूला नारा-नारी प्रत्यय लावून प्रश्न विचारायचा. प्रश्नाचं उत्तर जो असतो तो आपला असतो कर्ता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. थोडं झूम आउट करतो, झूम इन करतो. हां, चला बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी शब्द आहेत? बरोबर आहे. परस्परांचे समानार्थी. ठीक आहे. समानार्थी शब्द आपल्याला गटामध्ये निवडायचे आहे. ढग, कनक, घन, सारंग. ठीक आहे. बघा आता याच्यात हे समानार्थीचा शब्द आलेला आहे. ढगाचं माहीत असते आपल्याला. ढग म्हणजे काय हो? ढग म्हणजे मेघ. ठीक आहे. मेघ. घन, घन, पयोदर, पयोधर, पयोधर. ठीक आहे. वारी राशी, वारी राशी, वारी राशी. हे काय आहे हो? या ढगाचे नाव आहे. ठीक आहे. मेघ घन पयोदर वारी राशी हे ढगाचे नाव आहे. मग आपल्याला बघा ढग घन हे सापडलं की नाही? हे बघा मिळालं. ठीक आहे. सारंग म्हणजे काय होते हो? सारंग म्हणजे होते हत्ती. सारंग म्हणजे काय होते? हत्ती. मग आपल्याला ढगाचं 1ला 3 पाहिजे आपल्याला सोबत. ठीक आहे. मग 1ला 3 बघा आहे का कुठे सोबत? तर बघा चौथ्या ऑप्शनमध्ये 1ला 3 सोबत आहे. म्हणजे समानार्थी काय आहे? ढगाचं समानार्थी आहे मित्रांनो घन. ठीक आहे. मेघ, घन, ढग, पयोधर, वारी राशी हे काय आहे मित्रांनो? तर हे ढगाचे समानार्थी आहे. सारंग म्हणजे हत्ती. ठीक आहे. चला. चला आता पुढचा प्रश्न बघा. मी हे तुम्हाला ते तिन्ही ऑप्शनबद्दलही सांगत आहे. म्हणजे तुम्हाला नाही का समानार्थी जेव्हा शब्द येईल तेव्हा तुमच्या आणखी 2-4 समानार्थी तुमच्या पाठ होऊन जातील मित्रांनो. ठीक आहे. चला आता बघा. खाली काही समानार्थी शब्द बघा समानार्थीवर भर आहे यांचा. 2 प्रश्न समानार्थीचे एका पाठोपाठ एक आले. समानार्थी शब्दाचे गट दिलेले आहेत. त्यातील चुकीचा कोणता चुकीचा कोणता असा प्रश्न विचारला आहे. चला आता बघा. काळा, कृष्ण आणि श्याम. बघा कृष्णलाच आपण काळा म्हणजे त्याचा वर्ण काळा असल्यामुळे म्हणजे आपल्या कृष्ण देवाचा वर्ण काळा असल्यामुळे आपण त्याला काळासुद्धा म्हणतो, कृष्णसुद्धा म्हणतो, श्यामसुद्धा म्हणतो. ठीक आहे. श्याम, मधुसूदन बघा मधुसूदन, मधुसूदन, मधुसूदन सुद्धा नाव आहे. मधुसूदन हे सुद्धा कृष्णाचं नाव आहे. कृष्णाची नावं भरपूर आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर बघा आता काळा, कृष्ण, श्याम हे समानार्थी एकदम बरोबर आहे. त्यांना चुकीचा गट विचारलेला आहे. घागर, घट आणि मडके हे सुद्धा बरोबर आहे. आणि बघा आता मुख्य म्हणजे प्रमुख आणि इथं विचारलाय गौण. गौण म्हणजे काय हो? दुय्यम. गौण म्हणजे काय? दुय्यम दर्जाचा. ठीक आहे. म्हणजे कमी महत्त्वाचा. ठीक आहे. कमी महत्त्वाचा. कमी महत्त्वाचा. ठीक आहे. दुय्यम याला म्हणतो गौण. मग याच्यात हे चुकीचं आहे ना. हे 2 जरी बरोबर असले तर तिसरा हा चुकीचा आहे. म्हणजेच हे आपलं करेक्ट उत्तर. बघा चौथं बघा. नाखुशी, नाराजी, अप्रसन्नता हे काय आहे हो? तर हे समानार्थी आहे. ठीक आहे. तर बघा मग मुख्य, प्रमुख, गौण. गौण हे काय कमी महत्त्वाचं आहे म्हणजेच दुय्यम दर्जाचा आहे. प्रमुख हे मेन भाग असतो. ठीक आहे. हा सेकंडरी भाग असतो. म्हणून हे इथं उत्तर आपल्याला मिळून गेलं. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे? आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहीत असते. महाराष्ट्राला काय भारताला माहीत आहे. ठीक आहे. तर कोणाचे आहे हो? तर गणेश दामोदर सावरकरांचे आहे का? बघा सावरकर नुसतं आडनाव वाचून तुम्ही टिक करून द्याल तर नाही. पूर्ण नाव वाचा. गणेश दामोदर सावरकर हे त्यांचे बंधू होते. बरोबर आहे. त्यांच्या बंधूचं पुस्तक आहे म्हणजे आत्मचरित्र आहे. बाळ गंगाधर टिळक नाही. कोणाचं आहे तर मग विनायक दामोदर सावरकर. आपण विदा सावरकर असं म्हणतो. ठीक आहे. कोणी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. त्याच्यातही वाद राहते. 2 गट आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. एक स्वातंत्र्यवीर मानणारा, एक स्वातंत्र्यवीर नाही मानणारा. ठीक आहे. ते काहीही असो मित्रांनो. ठीक आहे. पण स्वातंत्र्याच्या योगदान त्यांचं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. इनडायरेक्टली, डायरेक्टली खूप महत्त्वाचं त्यांचं योगदान आहे. त्याच्यामुळं ते ज्याचा ज्याचा प्रश्न असेल. राजकारणासाठी कोणी त्यांना स्वातंत्र्यवीर नाही म्हणत, कोणी म्हणतात, ते वेगळं भाग. पण त्यांचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. ठीक आहे. माझी जन्मठेप. मग त्यांच्याच योगदानावर
म्हणजे त्यांचं जे काही स्वातंत्र्य लढ्याशी योगदान आहे मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जे योगदान आहे, त्याच्या स्मरणार्थ 28 मे बघा महत्त्वाचा आहे हां. करंट अफेअरचा प्रश्न मी तुम्हाला इथं सांगत आहे मराठीच्या ह्याच्यात. 28 मे हे जे त्यांचा जन्मदिवस आहे, हा स्वातंत्र्य सेनानी दिवस, ठीक आहे. कुठला दिवस? स्वातंत्र्य सेनानी दिवस. बघा, काय सांगत होतो तुम्हाला मी करंटचा एक प्रश्न सांगत होतो. माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे? तर विनायक दामोदर सावरकर. मग त्यांचा जे जन्मदिवस आहे 28 मे, हे 28 मे हे महाराष्ट्र सरकारनं स्वातंत्र्य वीर गौरव दिवस. कोणता दिवस मित्रांनो? स्वातंत्र्यवीर गौरव दिवस. ठीक आहे. स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. चला, लक्षात घ्या मग कोणतं? स्वातंत्र्यवीर गौरव दिवस. बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म कुठं झाला हो? महत्त्वाचं आता मी थोडं आला आहे म्हणून सांगत आहे मित्रांनो एक्स्ट्राची माहिती. कारण प्रश्न जर आला तर आपला हुकला नाही पाहिजे. कारण स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून मान्यता मिळाली आणि टी-सी-एस कसं असते मित्रांनो, महाराष्ट्राशी रिलेटेड करंट अफेअर जास्त विचारते. ठीक आहे. मग 28 मे हे तारीख लक्षात ठेवा. त्यांचा जन्म 28 मे 1800 किती मित्रांनो? 1883. कुठलं गाव हो? भगूर हे गाव. भगूर गाव कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. ठीक आहे. नाशिकमध्ये आहे भगूर गाव. तिथं त्यांचा जन्म झाला. मग महत्त्वाचं काय आहे? त्यांनी जे काही संघटना काढलेल्या आहेत ते फार महत्त्वाचे आहे. मित्रमेळा संघटना काढली होती सुरुवातीला. मित्रमेळा संघटना काढली होती. ठीक आहे. मित्रमेळा 1900 मध्ये संघटना काढली होती. ठीक आहे. मग 1900 पुढंच त्याचं काय झालं मित्रांनो? मित्रमेळ्याचं झालं अभिनव भारत. अभिनव भारत. अभिनव भारत ही संघटना झाली त्या मित्रमेळ्याचं. अभिनव भारत झालं. ठीक आहे. अभिनव भारत. ठीक आहे. मग अभिनव भारत या संघटनेच्या माध्यमातून ते काय करत होते? तर सशस्त्र शिकवण्याचं ट्रेनिंग देत होते. त्याच्यानंतर बाहेरच्या देशात पाठवत होते सशस्त्र बनवण्याचं टेक्निक शिकण्यासाठी. तर ते 1900 कितीमध्ये 4 मध्ये त्याचं काय झालं होतं? मित्रमेळ्याचंच झालं होतं अभिनव भारत. हे त्यांचं योगदान. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या संघटना आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय मित्रांनो? ग्रंथसंपदा बघा. आता ग्रंथसंपदा काय आहे? माझी जन्मठेप इथे एक भेटून गेलं तुम्हाला. माझी जन्मठेप हे कोणाचं आहे? सावरकरांचं. त्याच्यानंतर काय हो? 1857चा स्वातंत्र्य समर. 1857चे स्वातंत्र्य समर. स्वातंत्र्य समर हे त्यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. 1857 वर लिहिलेलं. त्याच्यानंतर मॅझिनीचे काय आहे? चरित्र. मॅझिनीचे चरित्र. त्याच्यानंतर महत्त्वाचं बघा 6 सोनेरी पानं. 6 सोनेरी पानं. सोनेरी पाने. 6 सोनेरी पाने. त्याच्यात म्हणजे भारतीय इतिहासाचे जे गौरव गौरव देणारे जे कोणते राज्य आहेत म्हणजे राजे आहेत त्यांच्याबद्दल या 6 सोनेरी पानामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हिंदू पतपासशाही. ठीक आहे. काळे पानी हे त्यांचे काय मित्रांनो? सगळे ग्रंथसंपदा आहे. एवढी ग्रंथसंपदा तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत असणं आवश्यक आहे. चला, आता पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे? बघा, लेखन नियमानुसार कुठले वाक्य आहे म्हणते. तर बघा आता आपण याचा शोध घेऊ. कुठलं वाक्य आहे लेखन नियमानुसार? तर भाषा वृद्धीसाठी साथी लिहिलेलं आहे इथं साथी. भाषा वृद्धीसाठी पाहिजे होतं. असं पाहिजे होतं मित्रांनो साठी. म्हणजे हे चुकलं. ठीक आहे. राष्ट्रातील ही चुकलं. इकडून पाहिजे होतं. सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत. ठीक आहे. इकडं काही मिस्टेक नाही आहे. चला, आता आहे भाषावृद्धीसाठी हे भाषा चुकलं. ठीक आहे. म्हणजेच हे सुद्धा चुकलेलं आहे. वृद्धीसाठी हे बरोबर आहे इथं. राष्ट्रातील सर्व व्यवहार हे सर्व इथंही चुकलं आहे. इथेही मिस्टेक आहे. ठीक आहे. चला, म्हणजेच आपलं दुसरं पण चुकलं. आता चौथं पाहू आपण. तिसऱ्याच्या ऐवजी चौथं पाहू. चौथ्यात काय चूक आहे? भाषा वृद्धी असं नाही लिहित हो. तर वृद्धी कसं लिहितात? वृद्धी असं लिहितात. ठीक आहे. वृद्धी इथं चुकलं म्हणजे इथं मिस्टेक आहे. राष्ट्रातील हे बरोबर आहे. सर्व व्यवहार नाही हो. व्यवहार. ठीक आहे. व्यवहार. ठीक आहे. म्हणजेच हे इथं चुकलेलं आहे. त्याच भाषेत झाले पाहिजे हे काही बरोबर आहे. इथून इतकंच बरोबर आहे. आता तिसरं पाहू. भाषा हे बरोबर लिहिलेलं आहे. वृद्धीसाठी हे बरोबर. राष्ट्रातील हे सुद्धा बरोबर. सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे. हे संपूर्ण वाक्य कसं आहे मित्रांनो?
विदाऊट मिस्टेकचा आहे म्हणजे पूर्णतः बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे ज्याचं उत्तर काय आहे 3 नंबरचं याचं करेक्ट उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे की द्वंद्व समासातील आहे ते ओळखा. कोणता शब्द द्वंद्व समास? द्वंद्व म्हणजे काय हे महत्त्वाचं कळालं पाहिजे. द्वंद्व समास म्हणजे काय हो? तर द्वंद्व म्हणजे दोन्ही पद महत्त्वाचे, दोन्ही पद महत्त्वाचे. पद म्हणजे काय? दोन्ही शब्द. दोन्ही पद महत्त्वाचे, महत्त्वाचे जिथं असते ना, तर तिथं कुठला होतो? द्वंद्व समास होतो मित्रांनो. ठीक आहे. मग दोन्ही पद महत्त्वाचेच असले पाहिजे त्याच्यातले. आता पद्मनाभ, आता ज्याच्या नाभात पद्म आहे, ठीक आहे. पद्मनाभ तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होऊ शकतो इथून. ठीक आहे. महान असा देव म्हणजेच महादेव. ठीक आहे. महान असा देव. इथं तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो म्हणजे आपला महादेव. ठीक आहे. शंकर हे तिथं बोध होतो. त्याच्यानंतर भक्ती भक्तिवश, भक्तीने वश. ठीक आहे. इथं भक्तीने वश. इथं कुठला येतो तत्पुरुष? भक्तीने, नेयशी प्रत्यय लागला ना. त्याच्यानंतर राम लक्ष्मण. इथं बघा राम आणि लक्ष्मण दोघेही महत्त्वाचे आहे. राम आणि लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण हे दोघंही आणि या शब्दानं जोडले. आणि व शिवाय. ठीक आहे. हे असे जे शब्द आहेत म्हणजे जोडणारे, तर त्यांनी जर जोडलेलं असेल तर 2 वाक्य त्यांनी जोडले म्हणजे 2 शब्द त्यांनी जोडलेले असेल तर ते द्वंद्व समास. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय हो? दोन्ही पद महत्त्वाचे असले पाहिजे तेव्हा आपला द्वंद्व समास होत असतो मित्रांनो. मग कुठला आहे? तर द्वंद्व समासाचा आहे राम लक्ष्मण. बघा आता एक एक शब्द आपण पाहू. पद्मनाभ, पद्मनाभ कुठला आहे हो? तर पद्मनाभ आहे ब्रह्वी, बरोबर आहे. तिसऱ्याच एका म्हणजेच दोन्ही शब्दाचा म्हणजे दोन्ही पदावरून एक तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो ना आपल्याला. पद्मनाभ, पद्मनाभ. ठीक आहे. पद्मनाभ म्हणजे विष्णूचा अवतार. पद्मनाभ म्हणतो ना. पद्म आहे ज्याच्या नाभीमध्ये तो पद्मनाभ. ठीक आहे. म्हणजेच कुठला येते हो? ब्रह्वी समाजाचं उदाहरण आहे. ठीक आहे. ब्रह्वी समाजाचं उदाहरण आहे. कुठलं आहे? बहुव्रीही, बहुव्रीही, बहुव्रीही. ठीक आहे. बहुव्रीहीचं उदाहरण आहे पद्मनाभ. ठीक आहे. महान असा देव म्हणजेच महादेव. ठीक आहे. महान असा देव, महादेव. बघा महान असा देव, महान असा देव कसा आहे? महान असा देव. ठीक आहे. महादेव, महान असा देव, महादेव. तर कुठला येतो? हा येतो तत्पुरुष समास. कुठला येतो? तत्पुरुष समास. तत्पुरुष समासातलंही कुठलं? कर्मधारय तत्पुरुष समास. कर्मधारय. ठीक आहे. कर्मधारय, कर्मधारय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. भक्तीने वश. आता नेशी निशी तृतीया. ठीक आहे. भक्तीने वश, भक्तीने वश कुठलं राहायला पाहिजे? भक्तीने वश. बघा भक्तीने आहे वश. तर भक्तीने वश काय आहे? तृतीया तत्पुरुष समास. नेशी निशी कसं याची फोड काय होते? भक्तीने वश. तर हे तृतीया तत्पुरुष समास येते. आणि राम लक्ष्मण हे काय येते मित्रांनो? द्वंद्व समास. ठीक आहे. द्वंद्व समास. राम लक्ष्मण कुठलं? तर द्वंद्व समास. बघा हे लक्षात ठेवा. राम लक्ष्मण. ठीक आहे. द्वंद्व समास. राम लक्ष्मण द्वंद्व समास. म्हणजे समासावर नेमका प्रश्न असतो तर मग मित्रांनो. ठीक आहे. समासावर प्रश्न आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. चला बघा पुढचा प्रश्न आहे मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? मोराचं काय असते हो? मोराचं लांडोर. बघा इथं प्रश्नाचं उत्तर सापडलं. चलायचं पुढं. मोराचं काय होते? लांडोर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही? आता कर्म नाही मगाशी विचारलं तर करता नाही. आता कर्म नाही कसं शोधायचं? जर जी क्रिया भोगणारा नाही सोचणारा, सोचणारा कोण असतो हो? तर सोचणारा जो असतो तो असतो आपला कर्म. मग कर्म त्याच्यावर काम झालं पाहिजे. ठीक आहे. तर बघू आता आपण डायरेक्ट प्रश्नात पाहू आता. तृप्ती अभ्यास करते. आता करणारी कोण? तृप्ती. काय करते? अभ्यास. म्हणजे कर्म आहे ना. अभ्यासाची क्रिया आहे नाही. क्रिया अभ्यासाची आहे. ठीक आहे. कर्म आहे. अर्णव क्रिकेट खेळतो. खेळणारा कोण? अर्णव. म्हणजे कर्ता अर्णव आहे. आणि काय खेळण्याची क्रिया काय आहे? तर क्रिकेट. ठीक आहे. क्रिकेट ही खेळण्याची क्रिया आहे.
चला पुढचं, भूमी रांगोळी बनवते. बनवणारी कोण? भूमी. आणि काय बनवते? रांगोळी. ठीक आहे. काय बनवते? रांगोळी. म्हणजे कर्म याच्यात रांगोळी आहे. आता पुढचा प्रश्न, केदार बसतो. आता बसला, उठला. आता बसणारा कोण? केदार. बसण्याची क्रिया कोणावर होऊन राहिली? काही कुठं आहे का? बसण्याची क्रिया त्याच्यावरच होऊन राहिली. ठीक आहे. म्हणजे हसण्याची, बसण्याची, उठण्याची, झोपण्याची हे कसे आहे? हे अकर्मक क्रियावाचक शब्द आहे. ठीक आहे. बसण्याची क्रिया, निजण्याची क्रिया, ठीक आहे. झोप, नीज, उठ, पळ हे कसं आहे? हे हे कसे आहे? अकर्मक क्रियावाचक शब्द आहे मित्रांनो. म्हणजेच हे अकर्मक धातू आहेत. मग हे अकर्मक बस हे धातू कसं आहे? अकर्मक. म्हणून हे या वाक्यात कर्मच नाही. म्हणजेच कर्म नसणारं वाक्य केदार बसतो. बसण्याची क्रिया कोणावर होत आहे? केदारवरच होत आहे. कर्ताही केदारच आहे. कर्म नाहीच आहे त्याच्यात. कारण त्याच्यावरच क्रिया होत आहे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता भावे प्रयोगाचे वाक्य ओळखायचं आहे. मग भावे प्रयोगात काय असते? ते कर्मानुसारही क्रियापद हे कर्म आणि कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. ठीक आहे. तर मग तसं क्रियापद शोधायचं आता. योगी तप आचरतो. आचरणारा कोण? योगी. आता योगीच्या जागी आपण एखाद्या लेडीचं नाव टाकू. नेहा तप आचरतो येते का? नाही. आचरती म्हणजे इथं चेंज झालेला आहे. म्हणजे चेंज झालं म्हणजे आपलं हे भावे प्रयोग नाही. याला कट करून टाकायचं. ऑप्शन कटलं. हरी पुस्तक वाचतो. वाचणारा कोण? हरी. मग हरीच्या जागी आपण सीता घेऊ. सीता पुस्तक वाचते होते. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. त्याच्यानंतर पुढचं आता आपण चौथं पाहू. हरीने पुस्तक वाचले. वाचणारा कोण? हरी. मग हरीच्या जागी सीता. सीताने पुस्तक वाचले. ठीक आहे. आता या हरीने पुस्तक वाचले. पुस्तक बदलून पाहू आपण. कारण हरीने, सीताने हे बदललं नाही. तर आता पुस्तकाचा ग्रंथ करू. हरीने ग्रंथ वाचला. ठीक आहे. म्हणजे हे कर्मणी. ठीक आहे. कर्मणी. कर्माच्या नुसार चेंज होत आहे ना, म्हणजे हे कर्मणीचं वाक्य. ठीक आहे. वरचे कर्तरीचे वाक्य. हे कर्मणी. मग आता तिसरं पाहू. पोलिसांनी त्याला शोधून काढले. बघा ले, वा, वी, वे वाले जे असते ना, हे मात्रेवाले, हे कसे असते? हे भावी प्रयोगाचं एक ओळखण्याचं काय आहे? एक ओळखण्याची ट्रिक आहे. हे जे मात्रेवाले असते ना, ते सहजासहजी भावे प्रयोग असतात. ठीक आहे. तर पोलिसांनी आता इथं बघा, पोलिसांनी त्याला शोधून काढले. आता आपण पाहू प्रत्यय कोणाला लागलेला आहे. जर कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही जर प्रत्यय लागले असेल तर सरळ त्याचं भावे प्रयोग हे उत्तर मारून घरी यायचं. ठीक आहे. तर बघा, काढले, शोधून काढणारा कोण? बरोबर आहे. शोधून काढणारा आहे पोलीस. म्हणजे कर्ता कोण आहे? हो, कर्ता आहे पोलीस. मग कोणाला शोधून काढण्याची क्रिया कोणावर झाली? त्याच्यावर झाली. ठीक आहे. मग शोधून काढण्याची क्रिया त्याच्यावर झाली म्हणजे कर्म आहे तो. ठीक आहे. म्हणजे आता ह्या तो कर्म आहे. मग तोला प्रत्यय लागला ला. मग काय झालं? तोला प्रत्यय जर लागला तर त्याला होते त्याला. त्याला असं बनते. तोला जर प्रत्यय लागला तर त्याचं उत्तर होते त्याला. आणि पोलिसांनी, नी लागला त्याला प्रत्यय पोलीस. पोलीसला काय लागलेला आहे प्रत्यय? पोलीसला लागलेला आहे नी प्रत्यय लागलेला आहे. नी प्रत्यय. मग या दोघांनाही प्रत्यय लागले. कर्त्याला आणि कर्माला जर प्रत्यय लागत असेल तर त्याचं उत्तर काय येते मित्रांनो? भावे प्रयोग. हे झालं उत्तर. मग भावे प्रयोगाचे वाक्य कोण आहे? पोलिसांनी त्याला शोधून काढले. बघा इतकं सोपं असते. जर कर्त्याच्या बघा आता तुम्हाला शॉर्ट सांगून देतो मी. कसं ओळखायचा प्रयोग? तर जेव्हा कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असते, तर तेव्हा कर्तरी प्रयोग असतो. म्हणजेच कर्ता मेन असतो. ठीक आहे. जेव्हा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलत असते, तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. आणि जेव्हा दोघांच्याही लिंगवचनानुसार बदलत नाही, तेव्हा कुठला असतो? भावे प्रयोग. आणि महत्त्वाचं काय असते? कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय कधीच नसतो. प्रत्यय लागत नाही. प्रथमात असते ते. आणि कर्माला प्रत्यय असते. तो द्वितीयात किंवा चतुर्थीत कर्म असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा कर्मणी प्रयोग असते, तेव्हा कर्माला प्रत्यय लागतच नाही आणि कर्त्याला प्रत्यय लागते. हे महत्त्वाचं ठेवा. ठीक आहे. हे महत्त्वाचे मी जे बोललो हे फार महत्त्वाचं बोललो. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न. चला खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. अपूर्ण म्हणजे काय हो? अपूर्ण म्हणजे चालू. ते पुढे विचारू शकतात ना, की चालू वर्तमान काळ सांगा. म्हणजे अपूर्ण म्हणजे काय? क्रिया पूर्ण झालेली नाही. पण कुठल्या काळात? वर्तमान काळात. ठीक आहे. मग मी आता डायरेक्ट आपण ऑप्शन पाहू. मी लिहिणार असतो. मी लिहिणार असतो. मी लिहिणार असतो. म्हणजे भविष्यात चालला हा घडी. ठीक आहे.
म्हणजे हे उत्तर आपलं वर्तमानात आहे का? नाही. ठीक आहे, कटलं हे. त्याच्यानंतर दुसरं बघा. आता दुसरं च्या ऐवजी आपण तिसरं आणि इथं खुणा आहे त्याच्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल म्हणून आपण समजून घेऊया. मी आलो. मी आलो. आत्ता आला की नंतर आला, ठीक आहे. मी आलो. म्हणजे भूतकाळातही बोलू शकते हे, ठीक आहे. मी आलो, भूतकाळात आलो, ठीक आहे. म्हणजे हे भूतकाळ झाला. मी येणार आहे, म्हणजे हे भविष्यकाळात आहे. मी येणार आहे, भविष्यकाळात बोलत आहे. मी उद्या येणार आहे, परवा येणार आहे. मी येणार आहे भविष्यकाळ. हे आहे भविष्य, हे आहे भूत, ठीक आहे. आणि